मुंबई पालिकेतील स्वीकृत नगरसेवक सदस्य पदासाठी अनेकांची नावं चर्चेत। स्वीकृत नगरसेवकपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष। केंद्र सरकारने केरळचं नाव बदलून केरळम केलं, पण पश्चिम बंगालचं नाव बांगला करण्याबाबत दिरंगाई का? ममता बॅनर्जींचा केंद्राला सवाल। डीजीसीए कडून व्हीएसआर कंपनीवरील कारवाईवर आमदार रोहित पवारांचे ट्विट। डीजीसीए कडून कारवाई, लढ्याला यश, पण अजून बरंच काही बाकी। या संदर्भात अधिक माहितीसाठी आज रोहित पवार बोलणार। महिला आयुक्तांसमोर नगरसेवकाची तक्रारदाराला शिवीगाळ। अमरावती महापालिकेत गोंधळ, शिवीगाळ केल्याच्या आरोपांबाबत नगरसेवकावर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित। कोल्हापूरच्या नूतन महापौर रूपा राणी निकम ॲक्शन मोडवर। शहराच्या स्वच्छतेसाठी माझं शहर माझी जबाबदारी या विशेष मोहिमेची घोषणा। शरद पवारांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार। शरद पवार मवियाची बैठक घेण्याची शक्यता। शरद पवारांच्या राज्यसभेवर जाण्यावर शिक्कामोर्तब होणार का, असा प्रश्न उपस्थित। अजितदादा अपघात प्रकरणी रोहित पवारांचं ट्विट। पायलट रोहित सिंगल चौकशीसाठी बोलवलं होतं। व्हीएसआर कडे 5000 तासांपैकी केवळ 2000 तासांचा रेकॉर्ड। मिसिंग रेकॉर्डच्या हेराफेरीसाठी चौकशी लांबवली का? ट्विटच्या माध्यमातून रोहित पवारांचा सवाल। सांगलीत काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांवर भाजप कार्यकर्त्यांकडून हल्ला। याच्या निषेधार्थ काँग्रेसचं भाजपविरोधात निदर्शन। यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्याला अटक करण्याची मागणी। भिवंडीत राहुल गांधींच्या विरोधात जोडे मारून आंदोलन। एआय समिट दरम्यान काँग्रेस गोंधळाच्या विरुद्ध भाजप महिला मोर्चाकडून आंदोलन। यावेळी राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी। आमदार साजिद खान पठाण यांच्याकडे पैशांची मागणी। बिश्नोई गँगच्या शुभम लोणकरने मागितले 10 कोटी। शुभम लोणकर पठाण यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिपही व्हायरल। 1150 कोटीचा जमीन घोटाळा। अंबादास दानवेंचा आरोप। सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या खासदाराच्या चालकाचा हात। अंबादास दानवेंचा हल्लाबोल। हा भ्रष्टाचार नाही, जादूचा प्रयोग वाटतोय, दानवेंचं वक्तव्य। जिल्हा परिषद निकालानंतर सहलीवर गेलेल्या भाजप आणि मित्रपक्षाच्या सदस्यांची अंताक्षरी। सहलीवरील उमेदवाराकडून मनोरंजनासाठी गाण्याचे बोल, व्हिडिओ समोर। जाणीवपूर्वक ओबीसींना टार्गेट करण्यासाठी षडयंत्र। नवनाथ वाघमारेंचा जरांगेंवर हल्लाबोल। संजीवनी वाघ जरांगेंचे सीडीआर तपासले पाहिजे। दंगल 2 करण्याचा जरांगेंचा हेतू, नवनाथ वाघमारेंचा संशय। वर्ध्यात राहुल गांधींच्या विरोधात भाजपचे निषेध आंदोलन। छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी। राहुल गांधींच्या पोस्टरला जोडे मारून संताप व्यक्त। यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती। मालेगाव हे अतिरेकी बांगलादेशींचं केंद्र। भाजप नेते किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप। विधायक संघर्ष समितीकडून सोमय्यांचा निषेध। वर्धा जिल्ह्यात डीपीसीचा 55% निधी वितरित। उर्वरित 45% निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करण्याचे जिल्हा प्रशासनासमोर आव्हान। छत्रपती संभाजीनगरात काँग्रेस विरोधात भाजप महिला मोर्चाचा निषेध आंदोलन। एआय समिट दरम्यान काँग्रेस युवा कार्यकर्त्यांनी देशाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप। धाराशिव जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरण फायनल होणार का? अध्यक्षपद भाजपकडे, उपाध्यक्षपद शिवसेनेकडे। राष्ट्रवादीला महत्त्वाची सभापतीपद देणार, सूत्रांची माहिती। सोलापुरात महापौर पदावरून राजकीय वाद। मराठा क्रांती मोर्चाचं भाजप विरोधात मुंडन आंदोलन। छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मुंडन करून आंदोलनकर्त्यांनी भाजपचा जाहीर निषेध नोंदवला। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस। अधिवेशनाचा तिसरा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता। मुंबई महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प। यंदाचा अर्थसंकल्प 80,000 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता। महाराष्ट्रातील तब्बल 255 मराठी शाळा बंद। विधान परिषदेत राज्य सरकारची लेखी उत्तरात कबुली। पालकांचा इंग्रजी शाळांकडे कल असल्यानं मराठी शाळा बंद होत असल्याचं सरकारचं उत्तर। विधानसभेत 11,995 कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या। फडणवीसांनी विधानसभेत मांडल्या पुरवणी मागण्या। समृद्धी महामार्गावर 22 ठिकाणी फूड कोर्ट। सरकारकडून विधान परिषदेत माहिती। यावेळी रस्त्यांची दुरवस्था, टोलचा मुद्दा उपस्थित। उपसभापती नीलम गोऱ्हेंनी मागितलं स्पष्टीकरण। स्लीपर कोच नियम मोडत असेल तर कारवाई करू। परिवहन विभाग स्लीपर कोच नियम मोडत असेल तर कारवाई करू। बसच्या स्पीडबाबत कारवाई कधी होणार? आदित्य ठाकरेंचा सवाल।
शिंदेंच्या खात्यांवरून विधान परिषदेत खडाजंगी, राज्यमंत्र्यांवर विश्वास नसेल तर दरेकरांकडे अधिकार द्या. अनिल परबांचं विधानसभेत वक्तव्य. एका महिन्यात मुद्दे मार्गी लावण्याचं शिंदे सेनेकडून परबांना आश्वासन. सभापतीचे नियम समितीच्या अधिकारांवर परिषदेत खडाजंगी. परस्पर काहीही नियम तयार केले जातात. अनिल परब यांचा विधान परिषदेत आक्षेप. सभापतींच्या अधिकारांवर परबांनी बोलू नये, दरेकरांचं प्रत्युत्तर. कामचुकार अधिकाऱ्यांसोबत ठोस पावलं उचलण्याची गरज. मुख्यमंत्री फडणवीसांनी मुनगंटीवारांना दिला दुजोरा. कल्याणमधील आनंदवाडी परिसरातील रस्त्यावर अस्वच्छता. कल्याण डोंबिवली पालिकेनं राबवली शून्य कचरा मोहीम. घंटागाड्यामध्ये कचरा टाका, नागरिकांना आवाहन. बुलढाण्याच्या चिखला गावात शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून वाद. 2 गटात हाणामारी. पहिला सीसीटीव्ही समोर, व्हिडिओ व्हायरल. संपूर्ण राज्यभरात संताप व्यक्त. बीडच्या गेवराईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण. विना परवानगी पुतळ्याचं अनावरण. जिल्हा प्रशासन आक्रमक. गेवराईत 25 जणांवर गुन्हा दाखल. महाराष्ट्रातील अपंग महामंडळाचं नाव बदलणार. दिव्यांग वित्त विकास महामंडळाची वार्षिक संचालक बैठकीत निर्णय. वाशिमच्या काटेपूर्ण अभयारण्यालगत विदेशी गिरीपुष्प फुलाचा नयनरम्य बहर. या गुलाबी पांढऱ्या फुलांचा बहर आल्यानं खुललं निसर्गाचं देखणं रूप. प्रवाशांचं वेधलं जातंय लक्ष. अमरावती विभागीय महसूल क्रीडा सांस्कृतिक स्पर्धेत यवतमाळ अव्वल. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह विविध अधिकाऱ्यांची उपस्थिती. विविध क्रीडा प्रकार आणि सांस्कृतिक स्पर्धांचा समावेश. बारामती तालुक्यात यात्रा उत्सवांची जय्यत तयारी. सर्व यात्रा साध्या पद्धतीनं साजऱ्या करा. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बांदल यांचं आवाहन. दिवंगत उपमुख्यमंत्र्यांच्या निधनामुळे आवाहन. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून नागरिकांना दूषित पाणी पुरवठा. 1 दिवसीय पाणी पुरवठा बंदनंतर दूषित पाणी सोडल्यानं नागरिकांमध्ये संताप. मागील 12 महिन्यांच्या सरासरीवर सोलर मर्यादेचा निर्णय रद्द करा. उद्योजक आणि ग्राहकांमध्ये संताप. अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना सोलर उद्योजकांनी एकत्रित निवेदन दिलं. यवतमाळ शहरात दवाखान्यांसमोर पार्किंगचा प्रश्न गंभीर. परिसरात वारंवार अपघात घडत असतानाही ठोस कारवाई होत नसल्याची नागरिकांची तक्रार. कल्याणमधील रिंग रोड प्रकल्पाला ब्रेक असा प्रश्न उपस्थित. रिंग रोड प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार. आधी मोबदला द्या मगच रिंग रोड. या मागणीकरता रिंग रोड प्रकल्पाचं काम दिवसभर ठप्प. वादग्रस्त युसुफ हाईट्स इमारतीची फाईल गायब. केडीएमसीचा आणखीन एक कारनामा. केडीएमसीच्या अभिलेखा विभागातून फाईल गायब झाल्याची धक्कादायक माहिती. वर्सोवा पोलिसांची बांगलादेशींविरोधात मोठी कारवाई. अंधेरी पश्चिम यारी रोड परिसरात कारवाईत 25 बांगलादेशी नागरिकांना अटक. महापौर रितू तावडेंच्या आदेशानंतर कारवाई. सोनं चांदीच्या दरात घसरण. जागतिक घडामोडींचा परिणाम. सोने आणि चांदीच्या दरांवर. सोने 1300 रुपयांनी स्वस्त तर चांदीचे दर 2100 रुपयांनी कमी. मीरा नदीवरील जुना ब्रिटिशकालीन पूल होणार इतिहास जमा. पालखी सोहळ्यापूर्वीच तातडीनं पूल पाडण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. वर्ध्यात पोलीस शिपाई भरती प्रक्रियेची शारीरिक चाचणी पूर्ण. चाचणी 3574 उमेदवार शारीरिक चाचणीत पात्र. 134 पदांसाठी 7323 उमेदवारांचे अर्ज. ऐन सणासुदीच्या तोंडावर घरगुती गॅस सिलेंडरचं शॉर्टेज. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात गॅस बुकिंग करून देखील सिलेंडर मिळण्यास विलंब. ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी. माझी वसुंधरात मान्याची वाडीची ग्रामपंचायतीची हॅट्रिक. पाटण इथे झालेल्या स्पर्धेत मान्याची वाडी ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल तब्बल 1 कोटींचं बक्षीस. फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा लागायला सुरुवात. 1ली ते 9वी वार्षिक परीक्षा मार्चमध्येच घेण्याची मागणी. यावरून शिक्षक संघटना आणि विभागात संघर्ष होण्याची शक्यता. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रीचा जलमार्ग होणार सुरू. मुंबई विजयदुर्ग रोरो सेवेला 1 मार्चचा मुहूर्त. सेवेमुळे प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवास करता येणार. कोल्हापुरात प्रदूषणाच्या प्रश्नावर ग्रामस्थांचा संताप. पाहणीसाठी आलेल्या प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी ठेवलं कोंडून. कारवाई केल्याशिवाय सुटका नाही. गावकऱ्यांचा संताप. सिंधुदुर्गातील नळपाणी योजनेवरून शिवसेना नगरसेवक आक्रमक. योजनेतील घोटाळा पुराव्यानिशी योग्य वेळी सांगेन. सावंतवाडी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना नगरसेवकाचा आरोप. गडचिरोलीत लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचा आक्रोश मोर्चा. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीकरता बेमुदत काम बंद आंदोलन.
सौर ऊर्जा संदर्भातील बदललेलं धोरण ग्राहकांसाठी अन्यायकारक. या धोरणाचा फटका ग्राहकांना बसत असल्याचा पुरवठादारांचा आरोप. धोरण बदलण्याची हिंगोली सोलार वेंडर्सची मागणी. वर्ध्यात भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. विविध प्रलंबित मागण्यांकरता मोठ्या संख्येनं कर्मचाऱ्यांचा आंदोलनात सहभाग. परभणी जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर. विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जय महाराष्ट्र संघटनेच्या वतीनं आंदोलन. पालघरमध्ये पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील भरतीवरून बेमुदत आंदोलन. नियुक्तीपत्र दिलं जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार. आंदोलनकर्त्यांचा पवित्रा. लाल वादळ अहिल्यानगरच्या दिशेनं रवाना. मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी अखिल भारतीय किसान सभा आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन या संघटनांच्या वतीनं लॉंग मार्च. धुळ्यात भारतीय किसान संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शन. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निदर्शन. 2400 रुपये मका शेतकऱ्यांना 1200 रुपयांनी विकण्याची वेळ. अमरावतीतील मेळघाट अपघातात 5 लोकांचा मृत्यूनंतर संताप उसळला. दोषींवर कारवाईची युवा स्वाभिमान पक्षाची मागणी. अन्यथा आंदोलनाचा इशारा. जळगावात लिपिक कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर काम बंद आंदोलन. दखल घेत केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी आंदोलकांशी साधला संवाद. अमरावतीच्या जामगाव खडका येथील महिला सरपंचांना शिवीगाळ. बेनोडा शहीद पोलीस ठाण्यावर संतप्त गावकऱ्यांचा मोर्चा. दोषींवर कठोर कारवाईची मागणी. धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आक्रोश मोर्चा. मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा कागदावरच, अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप. नाशिकच्या सिन्नरमध्ये हिंदू संघटनांचा रास्ता रोको. गेल्या 10 ते 15 दिवसांपूर्वी मुलीचं अपहरण होऊनही पोलीस कारवाई करत नसल्यानं आंदोलन. कोल्हापूरमधील अर्जुनवाड गावात कडकडीत बंद. सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्यानं गावकरी आक्रमक. नागपूरमधील उमरेड तालुक्यात मुसळधार पाऊस. गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान. सोलापुरातील बार्शी तालुक्यातील जोरदार पाऊस. अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका. वाशिम जिल्ह्यात ढगाळ वातावरणानंतर अवकाळी पावसाची हजेरी. पेण परिसरात गजानन महाराजांच्या यात्रेत आलेल्या भाविकांची अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ. इंदापूर तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा. अचानक आलेल्या पावसानं पिकं आडवी झाली असून बागायती शेतीचं मोठं नुकसान. नुकसानीचा पंचनामा करून तातडीनं शासकीय मदतीची शेतकऱ्यांची मागणी. वर्ध्याच्या हिंगणघाट, देवळी, समुद्रपूर तालुक्यात वादळी पाऊस. गहू, चणा, भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान. शेतकरी आर्थिक संकटात. चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा. कापणी करून ठेवलेला हरभरा आणि वादळी वाऱ्यामुळे गहू पिकांचं नुकसान. शेतकऱ्यांना आर्थिक फटका. नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा. रब्बी पिकांचं मोठं नुकसान. हाताला आलेल्या पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात. यवतमाळ महागाव तालुक्यात वादळी वाऱ्याचा फटका. मका पीक भुईसपाट. शासनाकडून पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी. भंडारा जिल्हा धान खरेदी मर्यादा संपल्यानं शेतकरी अडचणीत. प्रशासनानं तत्काळ निर्णय न घेतला 27 फेब्रुवारीला आंदोलनाचा इशारा. केंद्र सरकारकडून कांदा निर्यात अनुदानात 50% कपात. पूर्वीचे 1.90% अनुदान आता घटवून 0.95%. मुंब्रा बायपासवर भीषण अपघात. ट्रेलरवर भरलेले लोखंडी रॉड ब्रेक लागतात चालकाच्या केबिनमध्ये घुसले. सुदैवानं चालक आणि सहाय्यक चालक थोडक्यात बचावले. पुण्यातील जांभूळवाडी परिसरात लोखंडी पाईप भरलेल्या ट्रकची बसली धडक. बसमधील प्रवासी आणि इतर 5 जण जखमी. ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती. चंद्रपुरातील ITIच्या आवारात बिबट्याचा 3 बछड्यांसह निर्धास्तपणे संचार. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. तळोजामध्ये अंमली पदार्थांवर मोठी कारवाई. कारवाईत 2 पंजाबी भाऊ अटक. 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे हेरोईन आणि अफू जप्त. नवी मुंबईत प्रतिबंधित गुटख्याची खुलेआम विक्री. झोन 3, पनवेल, कळंबोली आणि आसपासच्या भागात गुटख्याची तस्करी. बीड जिल्हा सत्र न्यायालयात वाहन पार्किंगच्या वादातून वकिलाला मारहाण. टेबल समोर गाडी लावल्यानं नागरिकांना मारहाण केल्याची माहिती. बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरण. स्त्री बीज तस्करी प्रकरणी 4थी अटक. सोनोग्राफीसाठी मदत करणाऱ्या महिलेला अटक. बीडमध्ये आंतरजिल्हा घरफोडी टोळीतील 3 जेरबंद. आरोपींकडून चोरीच्या मुद्देमालापैकी 2 लाखांची रोकड जप्त.
पालघरमध्ये बेकायदेशीर कॉल सेंटरवर पालघर पोलिसांचा छापा. अमेरिकेतील नागरिकांची ऑनलाईन फसवणूक केली जात असल्याची माहिती. लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं ज्वेलर्स मालकाकडून 20 लाखांच्या खंडणीची मागणी. 24 तासात पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.